तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आमच्या अधिक जवळ आला मुंबईहून, त्याबद्दल आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. भूषण गवई सरांचे, कदम साहेबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध राहिले आणि आज कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून मला खात्री आहे की आमच्या या वकिलांना, खास करून सर्वसामान्य लोकांना निश्चितच चांगला न्याय मिळेल. मी एक नागरिक म्हणून साहेब, माझ्या दोन गोष्टी मला आपल्याला विनंती करायची. मी कुठेतरी वाचलो होतं, ते लिहून आणलं की when you see something that is not right, not fair, not just, you have to speak up. असं कुठेतरी मी वाचलं. मला वाटतं भारतातले many people in India want to speak up, but their voice is being suppressed. And that suppressed voice ला protection हे फक्त तुम्ही देऊ शकता. Only the judges can give protection to the voice that is suppressed. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळे आपण एका अशाच परिस्थितीतनं आलेल्या आहात, सर्वसामान्य परिस्थितीत. अनेक ठिकाणी आपण लोकांची जी काय एक लोकांची तळमळ आपण जाणतात, सगळ्यांचे जजमेंट्स मी वाचलेले आहेत. कारण सध्या मी ज्या पक्षात आहे त्यामध्ये वकिलीचं थोडं आम्हाला ज्ञान असणं महत्वाचं लागतं. कारण ही काळाची आणि परिस्थितीची गरज आहे. आम्ही तुमचे जजमेंट्स पाहतो, त्याच्यात कुणीतरी मला ह्युमॅनिटीचा, माणुसकीचा टच मला पाहायला मिळतो. त्याबद्दल खरोखरच महाराष्ट्राचं भाग्य आहे की खऱ्या अर्थाने न्याय देणारे असे जजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळाले. त्याचं निश्चितपणे मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. साहेब, मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. आपण इथे आला आणि आज या एका चांगल्या कार्यक्रमासाठी इथे आपण वेळ दिला. इथे आमच्या सांगली बार असोसिएशनने कदम साहेबांचा हा जो पोर्ट्रेट या ठिकाणी आदरणीय भूषण गवई साहेबांच्या करून इथे लावला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा बार असोसिएशनचे मनापासून आभार मानतो. आणि आपण जे काही शब्द काढले, निश्चितपणे आम्ही आमच्या कर्तव्याची जाण आणि भान ठेवून येणाऱ्या काळात हे काम आम्ही शैक्षणिक क्षेत्रातलं, समाजसेवेचं अधिक चांगल्या पद्धतीने करत राहू. एवढंच दोन भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.